नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो. प्रतिमा मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख तुमचे मनापासून स्वागत करत आहे. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET आणि CTETची परिपूर्ण तयारी व्हावी यासाठी आपण जी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाची 1000 प्रश्नांची महासराव सिरीज सुरू केली आहे, त्याचा आज आपण भाग 11 पाहणार आहोत. आजच्या या भागामध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे 25 प्रश्न आणि त्या प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर व अचूक विश्लेषण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुमच्या सरावासाठी एक खास होमवर्क प्रश्नही दिलेला आहे. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण आजच्या या महत्त्वपूर्ण सरावाला सुरुवात करूया. त्यापूर्वी आपण भाग 10 मधील होमवर्क प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न असा होता, ढगाच्या गडगडाटाकडे आपले लक्ष लगेच वेधले जाते ते डॅश 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 होय. तर या ठिकाणी पर्याय आपल्याला देण्यात आलेले होते. पहिला पर्याय होता ऐच्छिक अवधान, दुसरा अभ्यस्त अवधान, तिसरा केंद्रित अवधान आणि चौथा पर्याय होता अनैच्छिक अवधान. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर ते अनैच्छिक अवधान हे आहे. जेव्हा आपले लक्ष एखाद्या उद्दीपकाकडे आपल्या इच्छेशिवाय किंवा कोणत्याही जाणीवपूर्वक प्रयत्नांशिवाय अचानक वेधले जाते तेव्हा त्याला अनैच्छिक अवधान असे म्हणतात. चला आता आपण मुख्य प्रश्नांकडे वळूया. आजचा पहिला प्रश्न, कृत्रिम चेतकाला नैसर्गिक प्रतिसाद कोणत्या उपपत्तीत मिळतो? याचे पर्याय दिलेले आहेत बघा. पहिला पर्याय आसुबेल, दुसरा पॅवलॉव, तिसरा स्किनर आणि चौथा कोहलर. या ठिकाणी बघा प्रश्न कसा असला पाहिजे होता की कृत्रिम चेतकाला नैसर्गिक प्रतिसाद कोणाच्या उपपत्तीत मिळतो, असा या ठिकाणी प्रश्न पाहिजे होता. या ठिकाणी कोणत्या असं झालेलं आहे बघा. याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 पॅवलॉव. कारण बघा इव्हॉन पॅवलॉव जे आहेत त्यांनी क्लासिकल कंडिशनिंग नावाची एक थिअरी जी आहे, ज्याला आपण अभिजात अभिसंधान असं म्हणतो, ती उपपत्ती त्यांनी मांडली होती आणि या उपपत्तीमध्ये कृत्रिम चेतकाला नैसर्गिक प्रतिसाद मिळतो. पॅवलॉव यांच्या प्रयोगामध्ये अन्नासोबत जो अन्न म्हणजे जे नैसर्गिक चेतक आहे, घंटा म्हणजे घंटा जो त्या ठिकाणी वाजतो तो कृत्रिम चेतक आहे. तो घंटा वाजवला की कालांतराने केवळ म्हणजे नंतर पुढं फक्त घंटा जरी वाजवली तरीही कुत्र्याच्या तोंडातून लाळ गळते. तो नैसर्गिक प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो. यालाच त्यांनी त्या ठिकाणी अभिसंधान असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी पॅवलॉव यांनी केलेल्या प्रयोगाची तुम्हाला आकृती दिसत आहे पहा. या ठिकाणी कुत्र्याच्या तोंडामध्ये एक ट्यूब दिलेली होती. बेल वाजवली की त्यावेळेस त्याला तिथं अन्न दिलं जायचं आणि त्याच टायमिंगमध्ये काय व्हायचं की त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये लाळ निर्माण व्हायची. आणि पुढे पुढे असं झालं की मग फक्त बेल वाजवली जायची, अन्न दिलं जायचं नाही. तर त्यावेळेस देखील कुत्र्याच्या तोंडामध्ये जे आहे ती लाळ निर्माण होत होती. याला या ठिकाणी अभिसंधान त्यांनी म्हटलेलं आहे. पुढील प्रश्न बघा, थॉर्नडाईकच्या डॅश डॅश या नियमानुसार शिक्षकांनी जिज्ञासा औत्सुक्य निर्माण होईल अशी प्रस्तावना करायला हवी. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. याचे पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय सुरुवातीचा, दुसरा परिणामाचा, तिसरा पुनर्रचनेचा आणि चौथा पर्याय तयारीचा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तयारीचा, पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी बघा, हे थॉर्नडाईक यांनी काय केलं होतं, यांच्या अध्ययनाच्या मुख्य नियमांपैकी तयारीचा नियम, ज्याला आपण लॉ ऑफ रेडीनेस असं म्हणतो, तो अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. या नियमानुसार जेव्हा विद्यार्थी एखादी गोष्ट शिकण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार असतो तेव्हाच अध्ययन खऱ्या अर्थानं प्रभावी घडत असतं. कोणताही नवीन घटक शिकण्यापूर्वी विद्यार्थ्यांची जी मानसिक स्थिती आहे ती अनुकूल असणं गरजेचं असतं. त्यामुळेच शिक्षकांनी
पाठाची सुरुवात करताना विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा आणि औत्सुक्य निर्माण करणारी आकर्षक प्रस्तावना जी असते ती करायला हवी, जेणेकरून मग विद्यार्थ्यांची नवीन ज्ञान ग्रहण करण्याची जी आहे ती मानसिकता जी आहे ती तयार होत असते. पुढील प्रश्न बघा. प्रौढ व मंदबुद्धीच्या मुलांच्या अध्ययनावर डॅश 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 ही उपपत्ती उपयुक्त आहे. तर याच्यामध्येच सब पॉइंट दिलेले आहेत. अ चुका व शिका, ब टॉलमनची उपपत्ती, क माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान आणि ड प्रयत्न प्रमाण. तर याचे मुख्य पर्याय आपण पाहू. या ठिकाणी पर्याय 1 दिलेला आहे फक्त अ. प्रौढ व मंद बुद्धीचे जे मुलं आहेत त्यांच्या अध्ययनावर कोणती म्हणजे उपपत्ती उपयुक्त आहे हे आपल्याला सांगायचं आहे. पर्याय 1 फक्त अ, 2 अ, ब व क, 3 अ आणि ड आणि पर्याय 4 वरील सर्व. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि ड. थॉर्नडाईक यांची चुका आणि शिका म्हणजेच प्रयत्न प्रमाण ट्रायल अँड एरर जी मेथड आहे ती मंद बुद्धीच्या आणि प्रौढ विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. म्हणून पर्याय क्रमांक 3 अ आणि ड म्हणजेच चुका व शिका आणि प्रयत्न प्रमाण झालेलं आहे प्रमाद आहे ना. म्हणजे काय होतं या पद्धतीत जसं जसं सराव वाढतो तसं चुका कमी होतात आणि अध्ययन दृढ होत जाते. पुढील बघा. या ठिकाणी एक थॉर्नडाईक यांनी जो प्रयोग केलेला आहे त्या प्रयोगाचं या ठिकाणी तुम्हाला चित्र दिसत आहे. चला पुढील प्रश्न बघू आपण. डॅश डॅश याने अध्ययन विषयक उपपत्ती मांडण्याचा पहिला बहुमान मिळविला. या ठिकाणी पॉइंट दिलेले आहेत, सब पर्याय आहेत. अ ॲरिस्टॉटल, ब थॉर्नडाईक, क पॅवलॉव, ड डॉक्टर ब्लूम. आणि याचे मुख्य पर्याय खालीलप्रमाणे आहेत बघा. पहिला पर्याय फक्त अ, दुसरा फक्त ब, तिसरा अ ब क ड आणि चौथा यापैकी नाही. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब. एडवर्ड थॉर्नडाईक जे आहेत, एडवर्ड थॉर्नडाईक यांनी शैक्षणिक मानसशास्त्राचे म्हणजे त्यांना जनक मानलं जातं. त्यांनी प्राण्यांवर विशेषतः मांजरावर, याच्या अगोदरच्या स्क्रीनमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, प्रयोग करून प्रयत्न आणि प्रमाद ही पहिली शास्त्रशुद्ध अध्ययन विषयक उपपत्ती त्यांनी मांडली होती. त्यामुळे त्यांना जो आहे तो हा बहुमान, पहिला बहुमान त्यांना मिळतो. या ठिकाणी बघा एडवर्ड थॉर्नडाईक यांनी काय केलं होतं की मांजरावर प्रयोग केला आणि पहिली शास्त्रशुद्ध अध्ययन विषयक उपपत्ती त्यांनी मांडलेली होती. पुढील प्रश्न. मानसशास्त्राची सर्वमान्य व्याख्या कोणत्या शास्त्रज्ञाने केली आहे? या ठिकाणी पर्याय बघा. पहिला पर्याय ॲरिस्टॉटल, दुसरा वॅटसन, तिसरा फ्राईड आणि चौथा पर्याय दिलेला आहे किंग मॉर्गन रॉबिन्स. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वॅटसन. जे.बी. वॅटसन यांनी मानसशास्त्र म्हणजेच मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र अशी व्याख्या केली. वर्तनवाद म्हणजे वर्तनवादाची ही व्याख्या आधुनिक मानसशास्त्रात सर्वाधिक सर्वमान्य आणि शास्त्रीय मानली जाते. हे आहेत जॉन बी वॅटसन यांनी व्याख्या केली आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला उत्तर द्यायचं आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न. स्वतःच्या अनुभवांच्या निरीक्षणाला डॅश 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 म्हणतात. पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय बाह्य निरीक्षण, सर्वेक्षण, आत्मनिरीक्षण आणि चौथा पर्याय दिला शिक्षण. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आत्मनिरीक्षण. आता आत्मनिरीक्षण का बरं? जेव्हा व्यक्ती स्वतःच्या भावनांचे, विचारांचे आणि मानसिक अवस्थांचे अंतर्मुख होऊन स्वतःच निरीक्षण करते तेव्हा त्या पद्धतीला आत्मनिरीक्षण असे म्हटले जाते. या ठिकाणी तुम्हाला एक आकृती दिसत आहे. याच्यामध्ये बघा स्वतःचा चेहरा स्वतः जो पाहतोय असं या ठिकाणी चित्र दिलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न. ही पद्धती डॅश डॅश शालेय स्वरूपाची पद्धत आहे. तर या ठिकाणी
पर्याय दिलेले आहेत निरीक्षण, प्रायोगिक, जीवन वृत्तांत, सर्वेक्षण. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जीवन वृत्तांत, ज्याला आपण केस स्टडी म्हणतो. जीवन वृत्तांत पद्धतीत एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा, विद्यार्थ्याचा किंवा घटनेचा सखोल आणि वैयक्तिक पातळीवर अभ्यास केला जातो. त्यातून त्या बालकाच्या समस्येचे मूळ कारण या ठिकाणी शोधता येते. पुढील प्रश्न बघा. शैक्षणिक मानसशास्त्र हे एक डॅश डॅश मानसशास्त्र आहे. पर्याय 1 उपयोजित, 2 प्रायोगिक, 3 पायाभूत, 4 मनाचे. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे मनाचे. शैक्षणिक प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे मन, त्यांच्या भावना आणि मानसिक अवस्था समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. दिलेल्या म्हणजे या ठिकाणी उत्तर तालिकेनुसार शैक्षणिक मानसशास्त्राला विद्यार्थ्यांच्या मनाचे शास्त्र मानले गेले आहे. व्यापक अर्थाने मानसशास्त्राची एक उपयोजित म्हणजेच अप्लाइड जे आहे ती शाखा या ठिकाणी आहे. बघा आता पुढील प्रश्न. विद्यार्थ्यांच्या विविध कृतीची माहिती डॅश डॅश पद्धतीने मिळते. पर्याय दिलेले आहेत जीवन वृत्तांत, निरीक्षण, आत्मनिरीक्षण, सर्वेक्षण. जे विद्यार्थ्यांच्या विविध ज्या कृती आहेत त्याची माहिती कोणत्या पद्धतीने मिळते हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं अचूक उत्तर आहे सर्वेक्षण पद्धतीने. अनेक विद्यार्थ्यांच्या म्हणजे एकाच वेळेस विविध कृती, मते किंवा शैक्षणिक कल जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण, ज्याला आपण सर्वे म्हणतो है ना, ही पद्धत प्रभावी ठरते. यातून व्यापक माहिती कमी वेळात संकलित करता येते. पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहू. सर्वेक्षण हे नियोजनाला डॅश डॅश असते. पर्याय दिलेले आहेत सहाय्यक, मान्यता, सर्वेक्षण आणि पायाभूत. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सहाय्यक. सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीच्या आणि डेटाच्या आधारे पुढील शैक्षणिक धोरण आणि भविष्यातील योजना आखणे सोपे जाते. म्हणून सर्वेक्षण हे नेहमी नियोजनासाठी काय करते, सहाय्यक ठरत असते. पुढील प्रश्न बघू आपण. मानसशास्त्राला अवबोधाचे शास्त्र ही संकल्पना डॅश डॅश यांनी केलेली आहे. पर्याय दिलेले आहेत बघा फ्राईड, वॉटसन, वुडवर्थ, मॅकडुगल. तर याचं अचूक उत्तर आहे वॉटसन. वॉटसन हे वर्तनवादी होते. त्यांनी मानवी वर्तनाचे आणि आकलनाचे म्हणजेच अवबोधाचे स्पष्टीकरण, उद्दीपक आणि प्रतिसाद म्हणजे स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स याच्या संदर्भामध्ये त्यांनी दिलेलं आहे. बघा हे जे.बी. वॉटसन जानेवारी 9. पुढील प्रश्न बघा. निरीक्षण पद्धतीत डॅश डॅशची आवश्यकता नसते. पर्याय दिलेले आहेत या ठिकाणी साधन सामग्री, दुर्बिणीची, परीक्षेची आणि पुस्तकांची. तर याचं अचूक उत्तर आहे साधन सामग्रीची. कारण निरीक्षण पद्धतीमध्ये बघा जे निरीक्षण जे होतं ते नेहमीच नैसर्गिक वातावरणात होत असतं. डोळ्यांनी निरीक्षण केलं जातं आणि प्रयोगशाळेतल्या कोणत्याही विशिष्ट साधन सामग्रीची गरज त्याच्यासाठी असत नाही. या ठिकाणी एक फोटो दिसत आहे. विद्यार्थ्याचं निरीक्षण करताना शिक्षक निरीक्षण करत आहेत. याच्यासाठी कुठल्या काही विशिष्ट साधनांची आवश्यकता नसते. पुढील प्रश्न बघा. सर्वेक्षण पद्धतीमध्ये मुलाखती डॅश डॅश असाव्यात. पर्याय दिलेले आहेत सोप्या, अनौपचारिक, भाविक आणि लिहिल्या. बघा या ठिकाणी याचं जे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनौपचारिक. अनौपचारिक म्हणजे इन्फॉर्मल मुलाखतीमुळे समोरचा विद्यार्थी दडपण न घेता मोकळेपणाने उत्तरे देतो. यामुळे सर्वेक्षणामध्ये अधिक अचूक आणि नैसर्गिक माहिती मिळण्यासाठी मदत होत असते. पुढील प्रश्न बघा. बालपणीच्या संग्रहित माहितीचे वर्गीकरण करून जीवनावश्यक समस्यांचे विश्लेषण
म्हणजे पद्धती होय. तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 सर्वेक्षण, जीवन वृत्तांत, निरीक्षण आणि प्रायोजिक. चौथा पर्याय दिलेला आहे प्रायोजिक. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जीवन वृत्तांत. जीवन वृत्तांत ज्याला आपण केस स्टडी म्हणतो, पद्धतीमध्ये एखाद्या विद्यार्थ्यांच्या भूतकाळातील म्हणजे बालपणीच्या घटना, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि सद्यस्थितीतील समस्या यांचा सखोल अभ्यास करून त्याच्या वर्तनाचे जे आहे ते विश्लेषण केले जाते. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जीवन वृत्तांत. पुढील प्रश्न बघा. बालकल्याणाच्या योजना आखण्यासाठी डॅश डॅश या पद्धतीचा उपयोग होतो. पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 जीवन वृत्तांत, 2 निरीक्षण, 3 सर्वेक्षण, 4 परीक्षा. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सर्वेक्षण. बालकल्याण योजना या मोठ्या समूहासाठी आखल्या जातात. संपूर्ण समूहाची सद्यस्थिती, गरजा आणि समस्या जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण पद्धतच सर्वात जास्त उपयुक्त ठरत असते. पुढील प्रश्न. बालकाच्या वर्तनात त्याचे डॅश डॅश प्रतिबिंब पडलेले असते. पर्याय 1 चेहऱ्याचे, 2 मनाचे, 3 स्वभावाचे, 4 कौशल्याचे. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मनाचे. बालकाच्या वर्तनात त्याच्या मनाचे प्रतिबिंब हे पडलेले असते. मानवी वर्तन जे आहे ते त्याच्या आंतरिक मानसिक अवस्थांचे प्रगटीकरण असते. बालक मनात जे काही विचार करते आणि अनुभवते त्याचेच थेट प्रतिबिंब त्याच्या बाह्य वर्तनामध्ये जे आहे ते दिसत असते. पुढील प्रश्न बघा. जीवन वृत्तांत पद्धती डॅश डॅश यांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे. पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 बालक, 2 प्रौढ, 3 बालगुन्हेगार, 4 निरक्षर. तर याचं अचूक उत्तर आहे बालगुन्हेगार. बालगुन्हेगारी प्रवृत्तीमागे अनेक गुंतागुंतीची कौटुंबिक, सामाजिक आणि मानसिक कारणे असतात. या कारणांच्या मुळापर्यंत जाऊन सखोल अभ्यास करण्यासाठी जीवन वृत्तांत ज्याला आपण केस स्टडी म्हणतो ही पद्धती सर्वाधिक परिणामकारक ठरत असते. पुढील प्रश्न. बालकाचे मानसशास्त्र हा डॅश डॅश पाया आहे. पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 मूळ, 2 खेळण्याचा, 3 अभ्यासक्रमाचा, 4 शिक्षणाचा. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शिक्षणाचा. आधुनिक शिक्षण प्रणाली ही बालकेंद्रीय आहे. विद्यार्थ्याची आवड, क्षमता, बुद्धिमत्ता आणि विकास अवस्था समजून घेतल्याशिवाय शिक्षणाची प्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून बालमानसशास्त्र हाच शिक्षणाचा खरा पाया आहे. या ठिकाणी चित्र पाहू शकता. द होल ब्रेन चाइल्ड है ना. पुढील प्रश्न पहा. प्रायोगिक पद्धती ही डॅश डॅश पद्धती आहे. पर्याय 1 सोपी, 2 अवघड, 3 शास्त्रीय, 4 वर्तनाची. आणि या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शास्त्रीय. प्रायोगिक पद्धती ही शास्त्रीय पद्धती आहे. प्रायोगिक पद्धतीमध्ये प्रयोगातील चलांचे नियंत्रण जे व्हेरिएबल्स असतात, कंट्रोल ऑफ व्हेरिएबल्स यांचं नियंत्रण करून निष्कर्ष काढले जातात. यामुळे ही पद्धत अत्यंत अचूक, वस्तुनिष्ठ आणि शास्त्रशुद्ध मानली जाते. बघा एक्सपेरिमेंटल मेथड त्यांची म्हणजे या ज्या प्रायोगिक पद्धती आहेत त्याच्या स्टेप्स दिलेल्या आहेत. त्यांच्या स्टेप्स सायकोलॉजिकल लॅबोरेटरी, एक्सपर्ट, सब्जेक्ट, हायपोथेसिस, एक्सपेरिमेंटल डिझाईन आणि व्हेरिएबल्स. चला पुढील प्रश्न पाहू आपण.
अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप समजावून घेताना अध्यापनाचा वेग आणि प्रगती कशी आहे हे डॅश डॅश समजते. या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 अध्ययन वक्रावरून, 2 पठारावस्थेवरून, 3 परीक्षेवरून आणि 4 मित्रावरून. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अध्ययन वक्रावरून. अध्ययनातील प्रगती आणि त्याला लागणारा वेळ यांचा जो आलेख असतो त्या आलेखाला अध्ययन वक्र म्हणतात. तो तयार होतो आणि या आलेखावरूनच विद्यार्थ्यांच्या शिकण्याचा वेग वाढत आहे की कमी होत आहे की स्थिर राहत आहे याचे म्हणजे याचं स्पष्टीकरण कळतं आपल्याला, स्पष्टपणे ते समजून येतं. त्यामुळे अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप समजावून घेताना अध्यापनाचा वेग आणि प्रगती कशी आहे हे अध्ययन वक्रावरून या ठिकाणी समजते. बघा हा अध्ययन वक्र आहे, द लर्निंग कर्व म्हणतात याला. परफॉर्मन्सनुसार त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी तो दिसत आहे बघा. म्हणजे एकदम हाय लो सर्व गोष्टी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. पुढील प्रश्न, प्रगती थांबण्याच्या काळाला डॅश डॅश म्हणतात. प्रगती थांबण्याच्या काळाला डॅश डॅश म्हणतात. पर्याय क्रमांक 1 थकवा, 2 पठारावस्था, 3 अध्ययन वक्र, 4 परिसीमा. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही या व्हिडिओला अगोदर लाईक करा, कारण तुम्ही लाईक केलं तर मला पुढे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. तुम्ही कमेंट करून या ठिकाणी याचं उत्तर सांगायचं आहे की नेमकं कोणतं उत्तर आहे. अगदी तुमचा अभ्यास झाला असेल, चांगला अभ्यास चालू असेल तरी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 100% येणार आहे. बघा तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पठारावस्था. नवीन कौशल्य शिकताना एक टप्पा असा येत असतो जेव्हा सरावानंतरही प्रगतीमध्ये कोणतीही वाढ दिसून येत नाही. अध्ययन वक्रावरील या सपाट आणि प्रगती नसलेल्या भागालाच पठारावस्था असे म्हटले जाते. या ठिकाणी आकृतीमध्ये आपण पाहू शकता ही जी प्लॅट्यू अवस्था दिसत आहे ही प्लॅट्यू, तर याला काय म्हणतात, पठारावस्था याला म्हणतात. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघा. थॉर्नडाईकचे अध्ययन विषयक डॅश डॅश नियम आहेत. अध्ययन विषयक थॉर्नडाईकचे जे नियम आहेत तर त्याबद्दल आपल्याला सांगायचं आहे. पर्याय दिलेले आहेत 5, 4, 3, 2 आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे 3 प्रमुख नियम मांडलेले आहेत. पहिला तयारीचा नियम, दुसरा सरावाचा नियम आणि तिसरा परिणामाचा नियम. असे 3 नियम जे आहेत ते थॉर्नडाईक यांनी मांडलेले आहेत. हे आहेत द लॉ ऑफ लर्निंग, लॉ ऑफ इफेक्ट, लॉ ऑफ एक्सरसाइज, लॉ ऑफ रेडीनेस. हे जे 3 नियम आहेत ते थॉर्नडाईक यांनी मांडलेले आहेत. पुढील प्रश्न, अभिजात अभिसंधान ही याची उपपत्ती होय. पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 थॉर्नडाईक, 2 स्किनर, 3 बांदुरा आणि 4 पॅव्लॉव. आपल्या सर्वांना लक्षात आलं असेल याचं उत्तर. होय, पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे पॅव्लॉव. इव्हान पॅव्लॉव या रशियन शरीरशास्त्रज्ञाने कुत्र्यावर प्रयोग करून अभिजात अभिसंधान ही प्रसिद्ध उपपत्ती जी आहे ती मांडली, ज्यामध्ये कृत्रिम चेतकाला नैसर्गिक प्रतिसाद जोडला जातो, ज्याला आपण पूर्वी सांगितल्याप्रमाणे क्लासिकल कंडिशनिंग थेअरी जी म्हणतो ती थेअरी यांनी मांडलेली आहे. बघा, क्लासिकल कंडिशनिंग थेअरी इव्हान पॅव्लॉव यांनी मांडलेली आहे. त्यांनी कुत्र्यावर प्रयोग केला. नैसर्गिक चेतक आणि कृत्रिम चेतक जे आहे, नैसर्गिक प्रतिसाद आणि कृत्रिम चेतक याचा अभ्यास त्यांनी याच्यामध्ये केलेला आहे. पुढील प्रश्न, डॅश डॅश यांनी क्षेत्रीय उपपत्ती मांडली. पर्याय दिलेले आहेत.
कर्ट लेविन, कोहलर, ब्रुनर आणि आसुबेल. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कर्ट लेविन. कर्ट लेविन यांनी क्षेत्रीय उपपत्ती, ज्याला फील्ड थेअरी म्हटलं जातं, ही उपपत्ती मांडली. त्यांच्या मते व्यक्तीचे वर्तन हे त्याच्या सभोवतालच्या परिसराचे आणि त्याच्या स्वतःच्या मानसिक क्षेत्राचे फलित असते. म्हणजे त्या दोन गोष्टीवर, म्हणजेच मानसिक क्षेत्र आणि सभोवतालचा परिसर यावर अवलंबून असते. एक कर्ट लेविन आहेत, द फादर ऑफ सोशल सायकॉलॉजी, सामाजिक मानसशास्त्राचे फादर म्हणून यांना ओळखलं जातं. चला पुढील प्रश्न बघा. प्रभुत्व अध्ययन उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली. पर्याय दिलेले आहेत: आसुबेल, डॉक्टर ब्लूम, कर्ट लेविन, कोफका. तर याचं अचूक उत्तर आहे डॉक्टर ब्लूम, ज्यांना आपण डॉक्टर बेंजामिन ब्लूम म्हणून ओळखतो. यांनी प्रभुत्व अध्ययन उपपत्ती मांडली. यानुसार योग्य वेळ आणि योग्य अध्यापन पद्धती मिळाल्यास कोणताही विद्यार्थी कोणत्याही विषयावर प्रभुत्व मिळवू शकतो, असं यांनी या प्रभुत्व अध्ययन उपपत्तीमध्ये सांगितलेलं आहे. त्यालाच इंग्लिशमध्ये मास्टरी लर्निंग असं म्हटलं जातं, जी बेंजामिन ब्लूम यांनी मांडलेली आहे. तर या ठिकाणी आजच्या भागातले 25 प्रश्न आपले संपलेले आहेत. आपण होमवर्क प्रश्न नक्की पाहायचा आहे आणि त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या, कारण आपला अभ्यास किती झालेला आहे हे याच्यावरून समजणार आहे. चला होमवर्क प्रश्न पाहू आपण. प्रश्न असा आहे: शून्य प्रगतीचा काळ म्हणजे डॅश डॅश होय. याचे पर्याय दिलेले आहेत: अध्ययन वक्र, पठारावस्था, सुट्टी आणि 4 कंटाळा. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर शिक्षक मित्रांनो, हा होता आपल्या मानसशास्त्र महासराव सिरीजचा भाग 11. मला खात्री आहे की प्रत्येक प्रश्नाचे हे विश्लेषण तुम्हाला तुमच्या अभ्यासात नक्कीच मदत करेल. जाता जाता व्हिडिओच्या शेवटी जो होमवर्कचा आत्ता प्रश्न विचारला त्याचं अचूक उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ज्यांचे उत्तर बरोबर असेल त्यांच्या कमेंटला मी लाईक करेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि आपली ही 1000 प्रश्नांची सिरीज उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपल्या शिक्षक बंधूंना याचा फायदा होईल यासाठी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबल्याशिवाय पुढे जाऊ नका. थांबू या ठिकाणी. भेटू असंच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.